परंतु मराठा समाजाचं असताना ओबीसीचं प्रमाणपत्र घेणं, पण याच्यामध्ये मला जे आश्चर्य वाटतं की मराठा समाजाचं असताना अचानक सर्टिफिकेट बदलायचं आणि ओबीसी करायचं, आणि या अपमानाचा बदला मतदानातनं मालवण मधले मतदार नक्की घेतील. त्याच्यामुळे कुठच्याही आमिषाला ते बळी पडणार नाहीत. इथं विजय हा धनुष्यबाणाचाच होईल. आम्ही ठाकरे सेनेबरोबर गेलेलो नाही. गैरसमज होऊ नये आणि कोणी पसरवू नये ही देखील माझी विनंती आहे. मला नाही असं वाटत की त्यांनी शिवसेनेला टोळा लगावलेला आहे. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा पद्धतीची शंका जर त्यांना आली असेल किंवा आली असती तर थेट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता किंवा मुख्यमंत्री महोदयांशी साधला असता. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणाबद्दल होतं हे मी त्यांना विचारून मग आपल्याशी बोलेन. त्याचं उत्तर मी आता 4 वेळा दिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी आता मालवणला देखील सांगितलं की युती व्हावी ही माननीय देवेंद्रजींची देखील इच्छा होती. कारण मी आणि दीपक केसरकर साहेब देवेंद्रजींना भेटलो होतो. मी स्वतः रवींद्र चव्हाण साहेबांना भेटलो. त्यांची देखील युती व्हावी हीच इच्छा होती. परंतु स्थानिक पातळीवरनं युती होऊ नये म्हणून कदाचित प्रयत्न झाले असतील, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की आता आपल्याला मैत्रीपूर्ण लढतीला सामोरं जायचंय. आणि म्हणून मी असं मानतो की देवेंद्रजी असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, त्यांची युती करण्याबद्दलची इच्छा होती. तशी त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली होती. परंतु स्थानिक पातळीवर काही पाठीपुढे झालं असेल म्हणून इथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतो. तर त्यांनी भाषणामध्ये हे सूतोवाच केलेत. उद्या ते तुमच्या समोर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच्यामधलं खरं वास्तव उद्या पत्रकार परिषदेतनं पुढे येईल. परंतु मराठा समाजाचं असताना ओबीसीचं प्रमाणपत्र घेणं याच्या विरोधामध्ये स्वतः निलेशजी काहीतरी कोर्टामध्ये जाणार आहेत असं त्यांनी भाषणात सांगितलं. आणि ते जर पुराव्यानिशी सिद्ध झालं तर मालवणची पोटनिवडणूक परत लागू शकते, हा त्याच्यातला मतितार्थ होता. परंतु हे सगळं पुराव्यानिशी ते उद्या आपल्या समोर दाखवतील. पण याच्यामध्ये मला जे आश्चर्य वाटतं की मराठा समाजाचं असताना अचानक सर्टिफिकेट बदलायचं आणि ओबीसी करायचं, हा दोन्ही समाजाचा अपमान आहे. मराठा समाजाचा देखील अपमान आहे आणि ओबीसीचा देखील अपमान आहे. आणि या अपमानाचा बदला मतदानातनं मालवण मधले मतदार नक्की घेतील, हा विश्वास तिथल्या गर्दीवरनं आज मला बघायला मिळाला. मला माहिती आहे या जिल्ह्याचा मी 2.5 वर्ष पालकमंत्री होतो. त्यामुळे वेंगुर्ल्याचं नाट्यगृह कुणी केलं हे तुम्हाला माहिती आहे. वेंगुर्ल्याचं भाजी मार्केट कुणी केलं हे तुम्हाला माहिती आहे. वेंगुर्ल्याचं क्रीडा संकुल कुणी केलं हे तुम्हाला माहिती आहे. निशांत तलावाची उंची 7.5 कोटी रुपये देऊन कुणी वाढवली हे तुम्हाला माहिती आहे. जवळजवळ 3.5 कोटी रुपयेचा जिल्हा नगरोत्थानमधनं निधी या वेंगुर्ल्याला कोणी दिला ते देखील आपल्याला माहिती आहे. आणि याचे साक्षीदार सचिन वालावलकर देखील आहेत. दीपक केसरकरांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री असताना अनेक कोटी रुपयाचा निधी या वेंगुर्ल्याला मी दिलेला आहे आणि त्याची जाण वेंगुर्लेकरांना नक्की आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो की 3 तारखेला रिझल्ट शिवसेनेच्या धनुष्यबाणाचाच असेल. यामध्ये महत्वाची भूमिका अशी आहे की रवींद्र चव्हाण साहेब येत असतील किंवा अन्य कोण येत असतील, हा लोकशाहीतला एक भाग आहे. आम्ही जिथं मैत्रीपूर्ण लढत लढतोय, मैत्रीपूर्ण लढत लढतोच आहे ना. आणि म्हणून मी सांगितलं की वेंगुर्लेकर, त्यांना मी लहानपणापासून बघितलं, तो स्वाभिमानी आहे, बॅरिस्टर नाथपैंना मानणार आहे. त्याच्यामुळे कुठच्याही आमिषाला ते बळी पडणार नाहीत. इथं विजय हा धनुष्यबाणाचाच होईल ही खात्री एक इथला नागरिक म्हणून मला आहे. कुठे गेलोय आम्ही ठाकरे सेनेबरोबर? अजिबात नाही. आम्ही ठाकरे सेनेबरोबर गेलेलो नाहीत. गैरसमज होऊ नये आणि कोणी पसरवू नये ही देखील माझी विनंती आहे. सगळ्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन ती शहर विकास आघाडी झालेली आहे. त्याच्यामध्ये भाजपाचे पण पदाधिकारी आहेत, त्यांनी राजीनामे दिलेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांनी आग्रह करून ही शहर विकास आघाडी केलेली आहे. आणि या शहर विकास आघाडी करत असताना जर आम्हाला अचानक गाफील ठेवून तिथं आमच्याबरोबर युतीच केली नाही तर आमचे कार्यकर्ते देखील राजीनामे देऊन त्या शहर विकास आघाडीमध्ये सामील आहेत. आणि म्हणून निलेशजी त्या ठिकाणी प्रचाराला गेलेले होते. मी देखील आज संवाद साधण्यासाठी तिथे जाणार आहे. मी कोणालाही समोरच्यांना कधी कमी लेखलेलं नाही. युद्ध हे युद्धासारखं खेळलं पाहिजे. परंतु राणे साहेबांचा पूर्ण आशीर्वाद शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आहे आणि निलेश राणेंना आहे, दीपकभाई केसरकरांना आहे. निलेश राणेंनी उपस्थित केले ना. निलेशजी राणेंनी 169 मतं ही एका विशिष्ट समाजाची समीर नलावडेंच्या घरच्या पत्त्यावर आहेत अशा पद्धतीचा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि असं जर असेल तर ते विचार करण्यासारखं आहे. 169 लोक जर एका घरात राहत असतील तर हा विश्वविक्रम होईल ना. त्याची खात्री करण्यासाठी निलेशजींनी केलंय, कोणावर आक्षेप म्हणून नाही. 169 लोक एका घरात 2000 स्क्वेअर फीटच्या, 4000 स्क्वेअर फीटच्या, 10,000 स्क्वेअर फीटच्या, 50,000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये कसं राहू शकतात
ही उत्सुकता निलेश राणेंना असल्यामुळे त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे की त्यांच्या घरामध्ये 169 लोक कशी राहू शकतात. भाजपनं वैभव नाईकांच्या संदर्भामधला काही जर उल्लेख केला असेल तर वैभव नाईकांचा म्हणजे युबीटीचा आणि आमचा संबंध नाही, त्यांनी त्यांचं निस्तारावं.